छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय 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 शिवाजी। नमस्कार। पांडुरंग परिवाराचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, आज आपण या ठिकाणी गोकुळाष्टमीच्या निमित्तानं या दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्या दहीहंडीच्या प्रमुख कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अध्यक्षाताई गायकवाड यांनी आपल्या अभियानातून छत्रपती महाराणी यशोबाईंची भूमिका अतिशय प्रभावीपणे सर्वसामान्य लोकांच्या मनापर्यंत पोहोचवली। ज्या राजांनी देव देश आणि धर्मासाठी आपलं बलिदान केलं आणि हा महाराष्ट्र धर्म आपला सगळ्याचं स्वाभिमान जीवन ठेवण्याचं काम केलं, त्या धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या टीव्हीवरील मालिकेमधून ज्यांनी आपला अभियान या ठिकाणी सादर केला आणि लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडनं आहेत। त्यांना पांडुरंगाने रुक्मिणीला उदंड आयुष्य द्यावं, त्यांच्या हातून अशा एकापेक्षा एक अशा चांगल्या भूमिका त्यांना साकार करण्याची संधी मिळावी अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जे सगळे पंढरपूर तालुक्यातून शहरातून आलेले पांडुरंग परिवार, सर्व कार्यकर्ते, सर्व गोविंद प्रेमी नागरिकांचं, तरुण मित्रांचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। मी काम करणारी एक अभिनेत्री महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका साकारली आणि मला त्यांनी इथे आमंत्रित केलं। बाकीचे कुठले कार्यक्रम न ठेवता यासाठी एकदा मालकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आणि जसं प्रेम तुम्ही माझ्या भूमिकेवर केलं तसंच प्रेम मालकांच्या सर्व पांडुरंग परिवाराच्या कामावर, त्यांच्या नेतृत्वावर सुद्धा करा ही अपेक्षा व्यक्त करते। आणि जय श्रीराम। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या येसूबाई म्हणजेच प्राजक्ताची गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी पांडुरंग परिवाराच्या वतीनं केला जातो।
एक सुंदर सावळ्या विठुरायाची मूर्ती त्यांना या ठिकाणी दिली जाते आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो. मनापासून आभारी आहोत ताई. वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलात. आपल्याशी एवढं छान आपण गप्पा मारल्यात आणि तुम्हाला सगळ्यांनाच मला सांगायला आवडेल की नुकतंच सौ झालेल्या आहेत. त्यामुळे अत्यंत आनंदाचा सोहळा त्यांच्यासाठी सुद्धा निश्चितच पांडुरंगाच्या चरणामध्ये असेल.